गंमत शब्दांची. लेखन वर्षा चौगुले. श्रोतेहो नमस्कार. आजचा शब्द आहे रास. आजी, मी समूहदर्शक शब्द लिहितेय. धान्याच्या समूहाला काय म्हणतात? घरचा अभ्यास करता करता मनून विचारलं. रास. धान्याचा समूह म्हणजे जो ढीग लावलेला असतो त्याला रास म्हणतात. धान्याची रास, आजीनं सांगितलं. ढीगही म्हणतात ना त्याला आजी? हो, पण रास हा अगदी योग्य शब्द आहे. अच्छा, पण आजी रास म्हणजे तर तू पेपरमध्ये वाचतेस ती भविष्याची रासही होते ना? मनूला आठवलं म्हणून तिनं विचारलं. हो, मी तेच सांगणार होते आता तुला. नक्षत्र चक्राचे 12 भाग आहेत. त्यातला प्रत्येक भाग म्हणजे एक रास. आणि याचं उदाहरणच द्यायचं झालं तर मेष, वृषभ, मिथुन, कर्क वगैरे. हा, हे तर आपल्या कॅलेंडरमध्ये सुद्धा असतात की. अगदी बरोबर. आणि म्हणू, महाभारतातही एक रास आहे बर का. आणि तो एका नृत्याचा प्रकार आहे. आजीनं आणखी एक प्रकारची रास सांगितली. म्हणजे कृष्ण आणि सगळ्या गोपी मिळून जे नृत्य करतात त्याला रास म्हणतात. शिवाय गवळ्यांच्या गाण्याचा, नाचण्याचा किंवा खेळण्याचा जो उत्सव असायचा त्याला रासोत्सव किंवा रास क्रीडा असं म्हणायचे. किती वेगवेगळ्या प्रकारे वापरली जाते ना ही रास आजी? हो तर. अजून याही पेक्षा अगदीच वेगळं सांगायचं झालं तर घोड्यांची संख्या सांगण्यासाठी रास हा शब्द वापरला जातो. तो कसा काय? म्हणजे बघ हा, की 5 घोडे असतील तर घोडे रास 5. रास म्हणजे डोकं किंवा डोकी या अर्थानं. दुकानातून सामान आणताना म्हणजे कसं म्हणतो आपण की झाडू 1 नग, ब्रश 1 नग, तसं. ओके, आज ही वेगळीच म्हणजे राशीची ढिगभर माहिती सांगितलीस तू आजी. आणि हे सगळं मी माझ्या मैत्रिणींना सांगताना पुन्हा माझा अभ्यास होतो. थँक्यू बर का आजी. आता मी पुढचा अभ्यास करते, असं म्हणत ती पुन्हा आपल्या अभ्यासाकडे वळली. गंमत शब्दांची. लेखन वर्षा चौगुले. वाचन ऐश्वर्या बेहरे.